नमस्कार, रुचिरा डिलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण खास राखी पौर्णिमेनिमित्त लाडू बनवणार आहोत। हे लाडू तयार करताना यामध्ये दूध पाणी याचा वापर केलेला नाही, त्यासाठी 2-3 महिने हे लाडू आपण खाऊ शकतो। पहा, एकदम मऊसूत पौष्टिक असे लाडू आहेत। हे या लाडूमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे भरपूर प्रमाणात आहेत। रोज सकाळी एक लाडू जरी खाल्ला तरी आपले पोट भरणार आहे, वजन कमी होणार आहे, रोग प्रतिकारशक्ती वाढणार आहे, पचन कार्य व्यवस्थित चालणार आहे। तर बनवूया असे पौष्टिक लाडू। मी 200 ग्रॅम फुटाणे घेतलेले आहे। याला भाजलेले फुटाणे किंवा शुक्रवारचे फुटाणे म्हणतात। फुटाणे जर वाटीच्या साहाय्याने मोजायचे असेल तर 2 वाटी आहेत। आमच्याकडे श्रावणात दर शुक्रवारी सवाष्णीला बोलवून दूध व फुटाणे देण्यात येतात, कारण फुटाणे अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असतात। कॅलरीचे प्रमाण अतिशय कमी आहे। वजन कमी करण्यासाठी आवर्जून खाल्ले जातात। यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आहे। हे खाल्ल्यानंतर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, गॅस व पोटाच्या समस्या दूर होतात, रक्तातील साखर देखील नियंत्रित राहते, हृदय हाडे निरोगी राहतात। अशा ह्या फुटाण्याचे लाडू देखील नक्कीच पौष्टिक होणार आहेत। आता हे आपण फुटाण्याचं वरचं सगळं साल काढून घेऊ, कारण हे फुटाणे भाजलेले असतात। तळाच्या मोठ्या चाळणीमधून ह्याला चाळून घेऊया, त्यामुळे साल खाली पडेल। असं सर्व फुटाण्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं। फुटाण्याचं मिक्सरवर पीठ तयार करून घेऊ। 2 टप्प्यामध्ये पीठ तयार करून घेऊया। फुटाण्याचं बारीक पीठ केलेले आहे, हे चाळून घेऊया। चाळून घेतल्यामुळे जर मोठे दाणे असतील तर ते आपल्याला परत बारीक करून घेता येतात। हे दाणे परत बारीक करून घेऊ। हे देखील फुटाणे बारीक करून घेऊया। हे देखील चाळून घेऊ। एवढे मोठे मोठे असे दाणे उरलेले आहेत। हे दाणे परत बारीक न करता पक्ष्यांना खाण्यासाठी देणार आहे। लाडू मध्ये घालण्यासाठी मी मिक्सड ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। बेदाणे, काळे मनुके, बदाम, काजू, अक्रोड, खारीक असे घेतलेले आहे। ड्रायफ्रुट्समुळे देखील आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। असेच ड्रायफ्रुट्स जर खाल्ले जात नसतील तर हे ड्रायफ्रुट्स आपण लाडूमध्ये घालू शकतो। तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते, आपले पचनाचे कार्य सुधारण्यास मदत होते, इतर रोगांचा धोका देखील टळतो। त्यात मी बेदाणे व काळे मनुके हे वेगळे केलेले आहेत। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचा तूप घालू। तूप गरम झालेले आहे। आता हे ड्रायफ्रुट्स आपण तळून घेऊया। पावसाळा असल्यामुळे ड्रायफ्रुट्स थोडेसे नरम झालेले, तळल्यामुळे ते कुरकुरीत होतील। ड्रायफ्रुट्स तळले गेलेले आहेत, काढून घेऊया। आता बेदाणे काजू तळून घेऊ। हे देखील तळून झाले, काढून घेऊया। गॅस बंद करून घेते। हे तळलेले ड्रायफ्रुट्स थंड करून मिक्सरवर याची बारीक पूड करून घ्यायची। त्या उरलेल्या तुपामध्ये मी 2 चमचा खसखस घालत आहे। खसखस देखील आपण लाडूमध्ये घालणार आहे, लाडूला चव चांगली येते। तूप फार गरम आहे, गॅस चालू न करताच हे आपण तुपामध्ये खसखस तळून घेऊया। तळलेल्या खसखसमध्ये आपण तयार केलेलं फुटाण्याचं पीठ आहे ते घालून घेऊ। गॅस बंदच ठेवायचा आहे। हे फुटाण्याचं पीठ देखील तुपामध्ये मिक्स करून घेऊया। फुटाणे भाजलेले असतात, त्यामुळे परत पीठ भाजायची गरज नाहीये। हे खसखस आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायची होती, त्यासाठी मी ह्या तुपामध्येच पीठ घातलेलं आहे। कढई गरम आहे। पीठ जर आपण कढईत ठेवलं तर पूर्ण लाल होईल, त्यासाठी हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया। लाडू हे मी गुळ घालून करणार आहे। जर तुम्हाला गुळ नको असेल तर साखर देखील घालू शकता, पण साखरेपेक्षा गुळ हा पौष्टिक आहे। मी ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे। 2 वाटी फुटाणे होते, त्यासाठी 1.25 वाटी गुळ घालून घेणार आहे। गोडी जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता। यामध्ये बेदाणे व काळे मनुके देखील घालून घेऊ। मिक्स ड्रायफ्रूट देखील बारीक करून घेतलेले आहेत, ते देखील यात घालू। 1 चमचा साखर मिश्रित वेलची पूड देखील घालून घ्यायचे। घातलेले सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। याचे आपल्याला लाडू वळायचे। लाडू वळण्यासाठी पीठ अजून आपल्याला ओलसर पाहिजे। यात आपण 2 चमचा तूप घालू। लागेल तसे यामध्ये तूप घालू व लाडू वळण्यासाठी पीठ तयार करून घेऊ।
परत 2 चमचे तूप घालून घेतलाय. एकदम न घालता जसं लागेल तसंच आपल्याला तूप घालून घ्यायचं. पीठ, ड्रायफ्रुट्स, गूळ तूप घालून व्यवस्थित मिक्स केलेले आहे. वरून आपण 4 चमचे तूप घातलेले आहे. आता याचे लाडू आपण वळवू शकतो. आकार छोटा मोठा कसा पाहिजे तसा आपण घेऊ शकतो. पहा, लाडू वळण्यासाठी पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता लाडू तयार करून घेऊया. गोल गरगरीत लाडू तयार करून घेऊ. एक लाडू तयार झाला. याप्रमाणे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. घेतलेल्या जिन्नसमध्ये एकूण 18 लाडू झालेले आहेत. खूप लाडूचा आकार मोठा केलेला नाहीये, छोटा केलाय. कारण रोज सकाळी एक अख्खा लाडू आपण खाऊ शकतो. मोठा केला तर अर्धा खाऊन अर्धा ठेवण्यापेक्षा आकाराने छोटेसे लाडू करून घ्यायचे. यामुळे आपल्याला भूक लागत नाही, तसेच वजन देखील कमी होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते. पहा, एकदम मस्त मऊसूर दाणेदार लाडू झालेले आहेत. असे हे पौष्टिक लाडू तुम्ही या राखी पौर्णिमेला घरी नक्की बनवा. कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना सेंड करा. परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह. कायम स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.